कॅल्क्युलेशन पण केलंय मी, कॅल्क्युलेशन पण केलंय, कॅल्क्युलेशनही लिहून घ्या. चला लिहून झालं का रे? लिहून झालं का? मी परत एकदा रिपीट करतो आणि मग अंडरस्टँड झालं का नाही विचारतो. परत एकदा रिपीट करूया. चला बा समोर. ठीक आहे, गुड. यश, चांगलं आहे. नाव सरनेम टाका म्हणजे मला कळायला बरं पडते कोण आहे कोण नाही. ठीक आहे, चलो. ठीक आहे, 1.66 10⁻⁹ याच फॉर्मॅटमध्ये लिहा. असं लिहिला तरी चालेल, पण सहसा या फॉर्मॅटमध्ये लिहिते. डेसिमलच्या लेफ्टला 1 नंबर ठेवायचा आपला नॉर्म आहे. डेसिमलच्या लेफ्टला 0 नाही ठेवत, डेसिमलच्या नंबरला नॉन 0 नंबर ठेवायचा आपला नॉर्म आहे. ओके, चलो. तुम्हाला 11th ला आल्यावर क्लिअर होईल ते का म्हणजे उगाच एक पद्धत आहे. चलो परत मी एकदा रिपीट करतो बा सर्वजण समोर. चलो चलो इधर बा. काय करायचंय? रमेश आहे आणि गीता आहे. डिस्टन्स बिटवीन देम इज 2 मीटर. मास ऑफ रमेश, मास ऑफ गीता इज गिवन. अँड फर्स्ट वी कॅल्क्युलेटेड फोर्स बिटवीन देम. फर्स्ट वी कॅल्क्युलेटेड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. मग त्यांच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती होता? तर इतका होता, 10.0095. मग त्याला अप्रॉक्सिमेटली मी 10 पकडलाय. रमेश आणि गीता यांच्यातला फोर्स किती होता? 10.0095 होता. त्याला अप्रॉक्सिमेटली मी 10 × 10⁻⁸ पकडले, थोडं सोपं करायला. काय फाइंड आउट करायचंय? वी हॅव टू फाइंड आउट व्हेलॉसिटी ऑफ रमेश आफ्टर 1 सेकंड. वी हॅव टू फाइंड आउट व्हेलॉसिटी ऑफ रमेश आफ्टर 1 सेकंड. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला u+at. मग u किती आहे? नाही दिले अगोदर, नाही म्हणून रमेशला काय व्हेलॉसिटी नाही. आता हळूहळू परत अट्रॅक्ट, या गीताच्या अट्रॅक्शन मुळे असा हळूहळू घसरत जाईल. गीताचा अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, दुसरं अट्रॅक्शन नाही. गीताचा अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. 100 किलोचे आहे, काय अट्रॅक्शन असणार? ओके, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. कळतंय? चलो. तर v इज इक्वल टू u+at. तर u इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0. राईट. इनिशियल व्हेलॉसिटी किती? 0. व्हेलॉसिटी फायनल काढायची आणि फोर्स किती आहे ते कळलं ना? फोर्स कुठला? त्या दोघांच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतला. त्या दोघांच्यातला कुठला फोर्स घेतला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग v फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल प्लस ऍक्सेलरेशन इंटू टाइम. मग ऍक्सेलरेशन नाही आपल्याकडं, ऍक्सेलरेशन नाही आपल्याकडं. मग ऍक्सेलरेशन काय घेणार? फोर्स अपॉन मास. याच्यावरचा फोर्स किती? इतका. हे तर 0 आहे. याच्यावरचा फोर्स किती? इतका. आणि त्याचा मास किती? हे. फोर्स अपॉन मास इंटू टाइम आहे 1 सेकंड. झालं. याला सॉल्व्ह केली की असं आलं. ठीक आहे, चलो. क्लिअर आहे का रे आता सर्वांना? चला कमेंट्स मध्ये सांगा मला, क्लिअर आहे का? चलो चलो, हे न्यूमेरिकल क्लिअर आहे का? झाला कमेंट मध्ये सांगा जरा मला एकदा. आता कळते ना? ओके, ठीक है, चलो. बस बस कळते, क्लिअर आहे सर्वांना आता. क्लिअर झालं? चलो बस झालं आता कमेंट. चलो इधर देखेंगे अभी काय करायचं मग आता. मग ही व्हेलॉसिटी किती आहे? बस समोर ही व्हेलॉसिटी किती आहे? रमेश आणि गीता, हे रमेश इकडे घसरत चालला. कशामुळे घसरत चालला? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. रमेश इकडे असा स्लिप होत चालला, घसरत चालला. कशामुळे? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. मग ते एका सेकंदानंतर किती व्हेलॉसिटी भेटणार त्याला? 10⁻⁹. 10⁻⁹ म्हणजे खूप छोटी व्हेलॉसिटी आहे, कळणार पण नाही आहे म्हणून. एका सेकंदानंतर रमेशची व्हेलॉसिटी किती आहे? इतकी. 10⁻⁹ इतकी कमी व्हेलॉसिटी आहे की त्याला स्वतःला व्हेलॉसिटी आहे ते स्वतःलाच कळणार पण नाही, इतकी छोटी व्हेलॉसिटी आहे.
मग बोर्डबुक मध्ये आणखीन एक क्वेश्चन आहे बा, ऐका. बोर्डबुक मध्ये याच्या पुढचा एक क्वेश्चन आहे. कशात दिलाय, काहीतरी खाली कॅन यू रिकॉल वगैरे असं केलंय तिथं, आणि तिथं विचारलंय. तुम्ही बघू नका, मी सांगतो तुम्हाला. यूज युअर ब्रेन पॉवर लिहिलंय त्याच्या खाली. यूज युअर ब्रेन पॉवर लिहिले आणि त्याच्यात असं चेंज केले. काय बघा ते लिहा. लिहा तुम्ही. क्वेश्चन नंबर 3, आजचा क्वेश्चन नंबर 3 लिहा. काय? फाइंड आउट टाइम रिक्वायर्ड फॉर रमेश. फाइंड आउट टाइम रिक्वायर्ड फॉर रमेश find out time required for Ramesh to complete 1 centimeter distance. Find out time required for Ramesh to complete 1 centimeter distance. कंप्लीट किंवा कव्हर करा, लिहिलं नसेल तर कव्हर करा. फाइंड आउट टाइम रिक्वायर्ड फॉर रमेश. फाइंड आउट टाइम रिक्वायर्ड फॉर रमेश टू कंप्लीट. कंप्लीट नाही, त्याला कव्हर करा. टू कव्हर 1 centimeter distance. टू कव्हर 1 centimeter distance. Find out time required to cover 1 centimeter distance. Find out time required to cover 1 centimeter distance. ठीक है, चलो. मग आता काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड आउट टाइम रिक्वायर्ड फॉर रमेश टू कम्प्लीट 1 centimeter टू कव्हर 1 centimeter डिस्टन्स. राईट. चलो चला बा, समोर 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 बघा. चलो चलो बघा समोर. काय करायचं आहे, अंडरस्टँड करा. शेवटचं न्यूमरिकल आजचं, शेवटचं न्यूमरिकल फुल अंडरस्टँड झाल्यावरच पुढे जाऊ आपण. राईट. पुढे जाऊ म्हणजे आता शेवटचं न्यूमरिकल आज. बा, गीता रमेशला अट्रॅक्ट करायली. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. गीता रमेशला अट्रॅक्ट करायली. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन हा घसरत जाईल. मग हा घसरत जाणार, तो वॉकिंग करणार नाही, ग्रॅव्हिटेशन मग घसरणार. ते 1 सेंटीमीटर कव्हर करायला किती वेळ लागणार, काय फाइंड आउट करायचं? वी हॅव टू फाइंड आउट टाइम रिक्वायर्ड फॉर, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर 1 सेंटीमीटर डिस्टन्स. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होणार? 1 सेंटीमीटर. म्हणजे मीटर मध्ये लिहितो मी 0.01 मीटर. सेंटीमीटरचा मीटर मध्ये कसा कन्वर्ट होतोय? सेंटीमीटरचं मीटर कन्वर्ट करताना 100 ने डिवाइड करावं लागतं. सेंटीमीटरचं मीटर कन्वर्ट करायला काय करावं लागणार? 100 ने डिवाइड करावं लागणार. मग 100 ने डिवाइड केल्यावर 1 सेंटीमीटरचं एवढं झालं. मग डिस्प्लेसमेंट इतकी आहे, ऍक्सेलरेशन किती आहे? तेच फोर्स अपॉन मास. ऍक्सेलरेशन किती आहे ते जुनं काढलं तसं फोर्स अपॉन मास. आणि टाइम किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. किती वेळात गेम होतंय ते आपल्याला काढायचंय. गेम म्हणजे आपलं ते काम होते, ते किती वेळात हे कव्हर होते डिस्टन्स, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. मग कुठला फॉर्म्युला लावणार बघा बाळांनो एकदा, नंतर मग लिहून घ्या. आता लिहून घेऊ नका, एकदा क्लिअर होऊ दे. बोलो कोणता फॉर्म्युला लावणार? कोणता? हे तिन्ही न्यूमरिकल एकत्रच आहेत, वेगवेगळे नाही. ते तिन्ही न्यूमरिकल एकच आहेत, एकाचेच पार्ट आहेत. कोणता फॉर्म्युला लावणार? चलो चलो बोलो बोलो बोलो. विच फॉर्म्युला? S is equal to ut plus half at square. कुठला फॉर्म्युला लावायचा? हा. हे पण झाले 9th ला तुम्हाला. कोणता फॉर्म्युला लावणार? हा. S is equal to ut plus half at square. ओके चलो. मग S किती आहे? S किती आहे? 0.01. इनिशियल व्हेलॉसिटी किती दिली? मागच्या न्यूमरिकल मध्ये दिली. इनिशियल व्हेलॉसिटी किती दिली? 0. मग 0 इंटू टी किती झाला? 0 प्लस हाफचा हाफ. ऍक्सेलरेशनला काय?
फोर्स अपॉन मास इंटू टाइम स्क्वेअर. टाइम तर काढायचा ना आपल्याला. हाफचा हाफ, ऍक्सेलरेशनला फोर्स अपॉन मास आणि टाइमचं जे टाइम आहे तसा. टाइमचा जे टाइम आहे तसा. मग हे जे फोर्स पुट करा 10 × 10⁻⁸, मास पुट करा 60 किलोग्रॅम आणि हे सगळं इकडे घ्या. मग टाइम आपल्याला भेटेल. कळतंय कसं आहे? कॅल्क्युलेशन करूया नंतर, पण इतकं कळते का? फोर्स पुट करायचा, मास पुट करायचा, हे सगळं इकडे आणायचं, टाइम स्क्वेअर राहील. मग जे आन्सर इकडे येते त्याचं रूट घेतलं की टाइम भेटेल. राईट? चलो लिहून घ्या फटफट. चला पटापट लिहून घ्या. चला लिहून घ्या, लिहून घ्या. मी कॅल्क्युलेशन करतो तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या. चलो झालं का? झालं का लिहून सर्वांचं? चलो लिहून झालं का रे? कम्प्लीट करा पटकन. कॅल्क्युलेशन्स पण लिहून घ्या. मी नंतर एक्सप्लेन करतो. कॅल्क्युलेशन्स पण लिहून घ्या, मी एक्सप्लेन करतो नंतर. इथपर्यंत तर ओळी नाही, याच्या खाली फायनल टी रूट आहे ना, इकडे टी स्क्वेअर आहे ना, हे टी स्क्वेअर इज इक्वल टू दिस मच. रूट घेतला तर टी इज इक्वल टू असा आला. राईट? थ्री फोर सिक्स झिरो आन्सर आहे. 3460.
ओके चलो चलो झालं का रे लिहून? मी एकदा रिपीट करतो बघा पटपट. लिहून झालं ना? चलो बा सर्वजण. चलो हर्षद करण सर्वजण बघा समोर. बघा बा समोर. बा काय केलंय? रमेशला 1 सेंटीमीटर जायला रमेशला 1 सेंटीमीटर इकडे स्लिप व्हायला, हे फ्रिक्शनलेस आहे, स्मूथ आहे. रमेशला 1 सेंटीमीटर इकडे जायला किती वेळ लागणार? दॅट वी हॅव टू फाइंड आउट. सो डिस्प्लेसमेंट इज दिस मच, acceleration is force upon mass, we have to find out time. कुठला फॉर्म्युला यूज करायचा? हा एस युडी हाफ एडी स्क्वेअर. तो डिस्प्लेसमेंट किती करायचा आहे? इतका. 1 सेंटीमीटर म्हणजे इतका असते. इनिशियल वेलॉसिटी 0 आहे तर हे 0 झाला. हाफ आहे तर इथं हाफ. ऍक्सेलरेशन इज हाऊ मच? फोर्स अपॉन मास. तर फोर्स किती आहे रमेशवर? ग्रेविटेशनल, दैट आई हैव पुट हियर. एंड मास कितना है रमेश का? दैट आई हैव पुट हियर 60. हे 2 च 2 इथं. टाइम काढायचा आहे टाइम स्क्वेअर. याला सॉल्व्ह केला तर हे आन्सर येतं इतकं 3460. याला सॉल्व्ह केला तर आन्सर काय येते? 3460. 3460. ठीक आहे चलो. त्याच्यानंतर काय? कॅल्क्युलेशन्स बघून घ्या एकदा घरी. कॅल्क्युलेशन्स एकदा बघून घ्या. मी कॅल्क्युलेशन्स पण रिपीट करतो बघा. ऐका कॅल्क्युलेशन कसे. हे 0.01 हा 2 वर चढला इकडे, हा 60 पण वर गेला, आणि हे 10 इंटू 10⁻⁻8 खाली लागला. पण 10 इंटू 10⁻⁻8 किती आहे? हे 10 चा इंडेक्स कोणच नाही म्हणजे 1 असतंय. इथे 10 चा इंडेक्स कोणी नाही म्हणजे 1 आहे. 1-8 एकातून 8 गेले तर किती? -7. मग खाली लागलं ना इकडे. 1-8 किती? 10⁻⁻7. मग 60 इंटू 2 आहे 120. 10⁻⁻7 वर चढल्यावर प्लस झाला. 10⁻⁻7 वर चढल्यावर प्लस झाला. हे म्हणजे किती आहे? 10⁻⁻2 आहे म्हणून हे -2 इथं आला. 0.01 म्हणजे किती आहे? 10⁻⁻2 म्हणून हा -2 इथं आला. मग 7 - 2 किती? 5 झाला. इथं 120 लिहिला. मग इथं मी 1 0 परत याच्यात घातला. 1 0 याच्यात टाकला की हे 5 चा 6 झाला, हे 12 झाला. 1 0 याच्यात टाकला की हे 5 चा 6 झाला, 12 झाला. 12चं रूट काढता येते म्हणून केला त्याला मी 12. आणि 10⁻6 चं रूट किती? 10⁻3 असतंय. मग रूट मी कॅल्क्युलेटरवर काढलं तर रूट आलं इतकं. रूट कॅल्क्युलेटरवर काढलं तर रूट किती येतं? इतकं येते. म्हणजे काय याचा अर्थ काय? 1 सेंटीमीटर जायला रमेशला फक्त 1 सेंटीमीटर घसरायला किती वेळ लागतं? इतका म्हणजे हे जवळजवळ 1 तास आहे. हे 36 सेकंड म्हणजे 1 तास असते ना. 36 सेकंड म्हणजे 1 तास. तर किती? जवळपास 1 आवर लागणार रमेशला इकडे घसरण्यासाठी. फक्त 1 सेंटीमीटर म्हणजे इतका, एवढा घसरण्यासाठी किती वेळ लागणार? 1 तास लागणार. कधी? जर फ्रिक्शन नसेल तर. आणि रमेश आणि गीता बसल्यान थोडं पण फ्रिक्शन असेल तर काय हालत नाहीत ते. मग एकदम आपण जर रिअल केस मध्ये बेंचवर बसलाय, तुम्हाला कुणाला तर गीता बरोबर तुम्हाला बसवलं तर तुम्ही काय जाऊन गीताला चिकटणार नाही काही वेळानं. का? कारण रिअल बेंचवर काय फ्रिक्शन आहे, त्यामुळे घसराघसरी होत नाही. इथं फ्रिक्शन नाही. फ्रिक्शन नसलं तर 1 सेंटीमीटर जायला 1 तास लागते. कळते ना? चलो चलो का डाऊट असले तर विचारा. कळते का सर्वांना आता हे? चलो कळते का एकदा मला सांगा, मग डाऊट असले तर विचारा. पहिला कळते का सांगा मला. चार्ट ओपन केले आता सर्वांसाठी. चलो पहिला कळते का सांगा, मग काय डाऊट असले तर विचारा. एक्स्ट्रा डाउट्स नंतर. चलो कळते है? ठीक है. चलो बोलो सब लोग, बोलो कमेंट करो, बोलो क्लियर है क्या? ओके गुड.